नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केट आज 2024चा लास्ट ट्रेडिंग सेशन राहिलं. निगेटिव्हमध्ये क्लोज केलं. ओव्हरऑल मार्केट ह्या 3 महिन्यामध्ये या वर्षाच्या शेवट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जवळपास 11 ते 12% करेक्शन दिले. पण ओव्हरऑल 2024मध्ये जवळपास 8% पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत निफ्टी इंडेक्समध्ये. बऱ्यापैकी स्टॉक्सनी सुद्धा निगेटिव्ह रिटर्न्स हे गेल्या 3 महिन्यामध्ये दिलेले आहेत. आणि ओव्हरऑल मार्केटचं एक मिक्स शो म्हणता येईल आपल्याला या 2024मध्ये बघायला मिळालं. पण पॉझिटिव्ह एंड आपल्याला कन्झिक्युटिव्ह 9 वर्ष इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह रिटर्न्समध्ये प्लस क्लोज करतो कॅलेंडर इयरमध्ये. सुरुवात तशी निगेटिव्ह गॅप डाऊन झालेली. US मार्केटमध्ये चांगली डिक्लायनिंग 400 पॉईंटची आलेली. ओव्हर पिरियड ऑफ टाईम डाव जोन्स 800 पॉईंट मायनस गेलेलं. पण सरते शेवटी डाऊ 400 पॉईंट मायनस बंद झालं. आणि काल आणि आज गेले 2 दिवस आपल्या मार्केटवर US मार्केटमध्ये झालेल्या पडझडीमुळं आपल्याला मार्केट जे आहे ते काल आणि आज हे दोन्ही दिवस जे आहेत वर्षाचे शेवटचे 2 सेशन्स जे आहेत ते खराब क्लोजिंग, निगेटिव्ह क्लोजिंग बघायला मिळालं. पण ओव्हरऑल वाटचाल आज लोअर लेवलवरून रिकव्हरीची राहिली. निफ्टी जवळपास लोअर लेवलवरून 100-125 पॉईंट रिकवर केला. सेन्सेक्स जवळपास 600 पॉईंट रिकवर केला. बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट लोअर लेवलवरून रिकव्हरी करायला बघायला मिळाली. गेल्या 2-3 सेशन मार्केट जे आहे ते लोअर लेवलवरून रिकव्हरी करते. पण क्लोजिंग मात्र कंटिन्यू निगेटिव्हमध्ये आहे. हायर लेवलला मार्केट्समध्ये सेलिंग येते. बघणं गरजेचं आहे की नवीन वर्षामध्ये FISचं बाईंग सुरू होईल का. कारण 2024मध्ये FISने जवळपास 1.5 लाख करोडचं विकलं आहे आणि 2023मध्ये जवळपास FISने 1.25 लाख करोडचं विकलं आहे. पण FISने ऑक्टोबरमध्ये जवळपास 1 ऑक्टोबरमध्ये सिंगल 1.25 लाख करोडचं विकलं गेलं आहे. तर मग ह्या 3 महिन्यामध्ये जसं मगाशी म्हटलं की मार्केटनं करेक्शन दिलं आहे. यातलं मोस्ट ऑफ द सेलिंग ह्या 3 महिन्यामध्ये FISकडून झालं आहे. आणि ऑक्टोबर 2024 हा सगळ्यात जास्त हायेस्ट मंथ राहिला. FISने जिथं कोरोनापेक्षाही जास्त हायेस्ट एवर सेलिंग 1.25 लाख करोडचं सेलिंग आपल्याला 2 ऑक्टोबर 2024मध्ये बघायला मिळाले. आणि त्याच्या प्रभावामुळे ओव्हरऑल FISने 2024ला 1.5 लाख करोडचं सेलिंग केलं आहे, जे 2023मध्ये 1,30,000 करोडच्या आसपासचं होतं. मग ओव्हरऑल हायेस्ट रेकॉर्ड सेलिंग आहे. होप्स आहेत की 2025मध्ये FIS बाय करतील. बाईंग करण्यासाठी बरेच रिझन्स आहेत जे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये 2025मध्ये काय होईल या अनुषंगाने एक व्हिडिओ उद्या करेन. त्या व्हिडिओमध्ये मी निश्चित सांगण्याचा प्रयत्न करीन की 2024मध्ये मार्केटचे आणि FISचा नजरिया काय राहिला आणि 2025ला कोणत्या प्रकारचे बऱ्यापैकी इव्हेंट्स आहेत. तर ओव्हरऑल मार्केट जे आहे ते आज निगेटिव्ह क्लोज दिलं. उद्यासाठी नवीन वर्षाची पहिली सुरुवात मला वाटतं मार्केट पॉझिटिव्ह क्लोज करण्याचा प्रयत्न करेल. कारण गेले 2 दिवस मार्केट लोअर लेवल रिकवर होते आणि मला वाटतं वर्षाची फ्रेश स्टार्ट्स कदाचित घेऊ शकतो. कारण उद्यासाठी ग्लोबल क्यूज उद्या US मार्केट्स बंद आहेत. बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द वर्ल्ड मार्केट उद्या बंद राहतील. न्यू इयरची सुट्टी त्यांना असते. आपलं मार्केट मात्र सुरू आहे. मग उद्या निफ्टीमध्ये बघायला झालं तर आज जो एक ट्रेडिंग बँड आहे 23,500 ते 23,900 त्या रेंजमध्येच आहे. हायर लेवलला 23,800-900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. लोअर लेवलला 23,500च्या आसपास आज जो लो घेतला तो एक चांगला सपोर्ट आहे 23,400 ते 500च्या आसपासचा. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तोच बँड राहील. 50,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 51,000 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 51,000च्या वर गेलं तर फर्दर 51,300 ते 500 पण बँक निफ्टीमध्ये मूव्ह येऊ शकते. एक ब्रॉडर रेंज घेऊन ट्रेड करावं लागेल. कारण मार्केटमध्ये एक 400-500 पॉईंटचा बँड आहे. त्याच्यामध्ये निफ्टी गेले 3 ते 4 ट्रेडिंग सेशन्स एवढं त्याहीपेक्षा जास्त ट्रेडिंग सेशन्स जे आहे मार्केट तिथंच वर खाली करते लिंगर होते आपण म्हणू शकतो. वर खाली अप अँड डाऊन स्विंग्स बघायला मिळतात. त्यामुळे हायर लेवलला 23,800-900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स. लोअर लेवलला 23,400-500 स्ट्रॉंग सपोर्ट. बँक निफ्टीमध्ये 50,500 स्ट्रॉंग सपोर्ट. 51,000च्या वरती गेला तर 51,300 ते 500 पण निफ्टी जाऊ शकतं. या रेंजमध्ये उद्या किंवा नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा मूव्ह येऊ शकते. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही. पण FISने कालही विक्री केली 1900 करोडची. DISने 2100 करोडची बाईंग केले. मला वाटतं FISनं आज ज्या पद्धतीनं मार्केटनं हायर लेवलवरून थोडं सेलिंग आहे. FISचे निश्चित सेल आकडे असतील. फक्त बघणं गरजेचं आहे 2025मध्ये FIS कसा स्टार्ट घेतील आणि ओव्हरऑल 2025मध्ये खरेदी केली तर निश्चित मला वाटतं मार्केट्स वर जाईल. आज NSEमध्ये 1573 शेअर्स पडलेत. त्याबद्दल 831 शेअर्स वाढले. त्याबद्दल 831 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले. त्यामध्ये 22 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आज सेक्टर इंडिसाइजमध्ये फक्त फार्मा सेक्टर वाढलं. बाकी अदर्स IT, मेटल, FMCG आणि ऑइल अँड गॅस या सेक्टरवर दबाव राहिला. बँक सेक्टर थोडं किरकोळ मायनरमध्ये निगेटिव्ह क्लोज झालं आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत. 10-20 पॉईंट प्लस मायनस आहे. डाऊ फ्युचर्स 100 पॉईंट मायनस आहे प्लस आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केटमध्ये जर एक पॉझिटिव्ह सेशन आज बघायला मिळाला वर्षाचा शेवटचा तर आपण एक उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण बघणं गरजेचं आहे की FISचं हायर लेवलला सेलिंगही होतं आहे. त्यामुळं FISचं सेलिंग हायर लेवलला आलं तर थोडं एखादी डिप पण येऊ शकतं. पण पॉसिबली गेले 2-3 सेशन मार्केट लोअर लेवल रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं कदाचित उद्या आपण निश्चित वर्षाची नवी सुरुवात उद्या पॉझिटिव्ह
क्लोजिंगनुसार करेन असं मला वाटतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.